शेण टाकून राहिली होतो? तुला सांगलं ना 100 खेप की अटी शेण टाकायचं नाही म्हणून. ही शेण टाकायची जागा आहे का? मला शेण टाकू दे, मग सांग तुला काय आहे तर. सांग बरं आता काय आहे तुला तर. तेवढी नळला फाळस मग आता. 100 खेप सांगितलं मी ना की अटी शेण नका टाकू म्हणून. ही शेण टाकायची जागा आहे काय? हा, किती खेप सांगा तुम्हाला, तरी तुमच्या कानात काही उजेड पडून नाही राहिला. तुला बी मी 100 खेप सांगलं ना की अटीच टाकू आम्ही. हेच आहे आमची शेण टाकायची जागा. सांगलं ना तुला आम्ही. अटी आमचे घर दारात हे शेणकूट तू टाकते की नाही, हे सगळं आमच्या घरात उडते ना. याची काही लाज वाटू द्या जराशी. किती खेप सांगा तुम्हाला. काले बांधा मग उखळले जोड घर. समजत नाही का तुम्हाला? फपुट्ट उडीनच बा आता. सुलायकीने सांगून यायला काही समजून नाही राहिलं काही. किती खेप तोंड वाजवलं मी ना हिच्या पुढे की अटी टाकू नको पुंजा, अटी टाकू नको पुंजा. पण ते करून राहिली तेच की नाही. रोज येऊन राहिली अटीच टाकून राहिली पुंजा. ऐकून राहिलं काही. आता काही ना काही मला करावंच लागेल. त्याच्यानं जे होत असेल ते करून घे. तुला सांगलं नाही मी ना त्याच दिवशी. अटीच टाकीन अटीच टाकीन आणि अटीच टाकीन. हा, अटुल्याशिवाय कुठेच टाकणार नाही पुंजा. बबले तिकडे पाहिलं. शांताबाई जवळ ऐकलं ना. वाटते वेळा खडा जंगी. शांताबाई पादोदे गळा येले कामी नेले. त्या घुबडच्या नांदी लागेल नाही पुरत काही. कुठून जायला पुढे लवकरच. कुठे चालली आता कानी कानी शेपूट घालून? अशी कोण बोलीन वा? तुला ऑरकाटास. तू अशी नाही बोलत मी. जे करायचं आहे तुला ते करून घे. चालली मी. काय शांता, काय होतं एवढ्या जोऱ्या जोऱ्यात बोलून राहिली तर? मला काय ऐकून नाही आलं बाप्पा तुटून. हा, काय झालं काय? होईन बापा. ते निरा रोज आमच्या घरापुढे शेण टाकते. हा, किती मोठा उखळला केला तिनं. तिले मी ना किती खेप सांगलं की अटी टाकत नको जात जाऊ शेण, अटी टाकत नको जात जाऊ. पण तरी तेच करते ते. हे अटी शेण टाकतात आणि बंद फपोळला आमच्या घरात येते. आता आम्हाला काही बिमारा होत नाहीत काय? नाही नाही, आता तू शांता बोलून राहील ना, हे बरोबर आहे. हे शेणकूट सारं रस्त्यात उडून राहिलं. पाय चालता नाही येत माणसाला. सारा शेणान पाय भरतात. येता जाता चपला भरतात. घरी गेले धुवा लागतात. पण लोकांना समजत नाही आपल्या गावातल्या. उकळले रस्त्यावरच आहे. सांगा बापा तुम्हाला आता. हे अटी शेणकुट्ट टाकूनच जातात. पण माणसं पावटे टाकून जातात अटी. सारा आमच्या घराले वास येते अटी. सगळे लोक करून जातात तर. पण किती बिनलाजे लोक आहेत. किती काही म्हणून काही लोकांना समजते काय? त्या बाईलेच मी किती खेप म्हटलं पण ते समजून राहिली काय? मग लोक काय समजते? मीच तर गेलो कालसाठी करून. हो, शांतीला माहित तर नाही पडलो. शांता, हे अशाने लोक बसरी आहेत. तू ग्रामपंचायत मध्ये जाय. सरपंचाला सांग, ग्रामसेवकाला सांग. पुरी बॉडी बोलून आण गावातली. हा, सदस्य जाणे बाटी साहेब उभे कर आणि त्याच्यावर खाळा निवाळा कर. हे शेणकूट दिसलं नाही पाहिजे म्हणा माझ्या घरात. असं कर ना तू. बोलून काही फायदा नाही. काही कोणी ऐकत नाही. मग तू जातो त्या सरपंचाच्या आणि ग्रामसेवकच्या उरार. आता सांगतो ना त्याला काय आहे हे तर. आणतो त्याला अटी सांग. नाही त्यानं काम केलं तर मग त्याचाही बजेट करतो आता. चांगली बैठक दिसते गड्या. काही जोऱ्या जोऱ्यात कल्ला करून राहिली. नक्की सरपंचाला पाहतो ते गड्या आता. सरपंच बोलून राहिली. तुझे ना आपल्याला हेच तर पाहिजे. बैका बैकी आपल्या गावातला सरपंच ग्रामसेवक बैरा व्हायला जाईल हे दिसत नाही. तिकडे मोऱ्या खाणं, संडाचं खाणं हे पण समजते द्यायले. हे साफसफाईचं नाही येत द्यायले. मी पाहतो ना ते कसे संडास खातात आणि कसं काय करतात तर सगळं मी पाहतो. त्याचाही हात पाहतो ना आता. मी जातो आता ते वळतच आणतो बा. दाखवतो हे काय आहे तर. हे पा आमच्या घरापुढे काय आहे तर. हे दाखवतो ते सगळं आता. ते खरंच करते गड्या धिंगाणा आज गावाचा. काही खरी नाही आता. शांतीपुरी गरम होईल. नक्की सरपंच कानपट्ट्या वाजवते आता. हो, आणि ग्रामसेवकाची त्याच्यापेक्षा बी. गावात माणसं राहतात की कंस राहतात. किती खेप सांगून झालं त्याला की आमच्या दारापुढे हागून नका जात जाऊ. ते लेकरही आणतात, माणसंही बसतात. किती खेप सांगा. आणि कोणाला सांगा. एकही जण म्हणून नाही राहिलं काही. मीच फक्त एकटी बोलणारी आहे. माझ्या तोंड दिसून राहिलं सुईला ते शेणकुटही टाकून जातात. म्हणजे सगळंच करून जातात ना ते. झालं शांताबाई, काऊन चालल्या एवढ्या बळबळ करत? या गावात 2 पायाचे डुकरं राहतात. ते 4 पायाचे डुकरं राहिले तर ते तरी पुरतात. ते सगळ्या गावाची स्वच्छता करतात. पण हे 2 पायाचे डुकरं सारे गाव रंगून जातात. घराजवळ येऊन हाकतात. ते माणसात की जनावरात. त्याला काही लाजा नाहीत वाटत? हे घर नाहीत का ते समजत नाही त्याले. हे घर आत की काही आहे घराजवळ हागून जातात. काही लाजा वाटायला वाजत नाही त्याले. शांताबाई, तू गोदरीची जागा आहे बाप्पा आपल्या गावची. आता तू गोदरीत राहायला गेलीत लोक तरी हागेल जातील नाही तर काय तर. हा, आणि तू म्हणून राहिली बाबा 2 पायाचे 4 पायाचे. हा, आता काय फालतू बोलून फायदा नाही बाबा. गोदरीत राहायला गेलं ते तर होणारच आहे. म्हणजे मी राहतो ते गोदरीची जागा आहे आणि तुमच्या दाराजवळ कोणी हागून गेलं तर मग काय म्हणसाल तुम्ही? मग काय म्हणसाल? हे गोदरीची जागा आहे असं म्हणसाल का मग तुम्ही? शांताबाई, तू काल अंगात घेऊन राहिली बाबा. घेणार जण मलाच बोलून राहिली बाबा. मी चांगलं सांगून राहिलो तुले. हा, आता मी पाहिजे नाही तुला किती स्वच्छता केली तर. किती लोकांनी म्हणून किती भांडणं गेले म्या. तू तर बापा आजच 2 दिवस झाली जटीसा गेले राहिले. आता मी किती दिवसाचा येला या एरियात राहिले. मग आम्हाला माहित आहे भांडणं करायला लागत. मला सकाळी उठले की नुसतं ते डब्याला बसेल लोकही तोंड पाहा लागत. काय सांग तुले, घरातून सारं दिशे कोण कसा आणि कोण कसा नाही तर. हा, सारं पाहा लागे मला.
रोज भांडणं करू मी. बाया काय माणसं काय बाबा सारे सारखेच. शांताबाई मोठमोठ्या बाया ती आमच्या घरापुढे शिरून जात, पण आम्हाला लाज वाटे. आता काय सांगा तुम्हाला, काय संध्याकाळी 7 वाजले की त्या येतात. आता स्वयंपाका इकडे लक्ष द्या की त्याच्या इकडे नसला की नाही मग तर गोष्टच गेली वाया. रेगच लागते ना सारी कडीच कडी. मग अहो माय शांताबाई आम्हाला ते माहित आहे बापा काय असते तर. चालता नाही येत रस्त्यानं, चालता नाही येत. काय सांगा बापा तुम्हाला. आता आमच्या पायरीजोड जात करून, पण आता कसे समोर घर होऊन राहिले तर आता कसं जरा दूर दूर जाऊन राहिले. नाही तर आम्हाला भल्ला काव असे बापा, भल्ला काव असे. शांताबाई एकच इलाज आहे. तुझ्या घरात आता हे लोक उखडले आणि किखडले टाकून राहिले की नाही, पावटे टाकून राहिले. सरपंचाचे कलर धरणसाठी घेऊन ये. सरपंचाला दाखव म्हणा हे कसं आहे बा. गावात काय फक्त हागंदर का कागदोपत्री आहे का? हे लोक पावटे टाकून राहिले याचं काय? त्याला जबाब विचार ना शांताबाई. 100% गाव हागंदारी मुक्त आहे आपलं गाव. 100% संडास झाले आपल्या गावात. मग लोक जाऊन कुठे राहिले? हे रस्त्यावर काय बाहेर गावाचे लोक येऊन राहिले काय? जबाब विचार ना सरपंचाले. करणारच आलं मी. त्या सरपंचाची तर कॉलर घरी नाच, पण त्या ग्रामसेवकाला येते वळत आणतो. त्याला दाखवा लागेल ना जरा. आता पगार घेऊन राहिला ना तो. आता बोलून काहीच फायदा नाही. मी तिकडेच जातो आता. पाहतो ना कुकडे बसे लागते तर काय चाल तुला त्याचं ते पाहतो ना आता. मग सांगतो त्याला काय आहे तर. काही शांताबाई तपेला बापा. काही निरा भरकडीच तपली तिची तर काही सण करून राहिली बापा. असंच पाहिजे. शांताबाई सारख्या अशा 2-3 पाहिजेत खमसायला गावात. मग बरोबर ठीक राहते का? पण तसं तर सारा वाया चालला आपलं गाव. बाई नक्की आज आता सरपंचाच्या कानफट्ट्यात हाणते नक्कीच. झाली समजलं पाहिजे ना कसं असते तर. दाराच्या पुढे लोक जे उखाडले टाकून जातील लोक, तरी सरपंच गावात चक्कर माझ्या ना अनुभव. बरी गेली शांताबाई तडीसा. साधू काय बाया गंटनचा मेळ आणते की नाही बा. एवढे लग्न धरणं लावतले का तू? मरण धरणं करतले का? एखादी पोरगी नाही सापून राहील तुला गंटनसाठी. माझ्या नजर राहत नाही बा गंटन बिना लग्नात आहे म्हणून गावात. लक्षातच राहत नाही. मला आता एका चिठ्ठीवर लिहूनच घ्यायला लागेल की गंटनचं लग्न बाकी आहे, गंटनले पोरगी पाहा लागते. मला ध्यानातच राहत नाही ते. लोकायला काय ध्यानात राहणार बाबा गरीबाचं. मोठ्या लोकांसाठी पोरी पाहतात लोक. आमच्या सारख्याले बाग मागे फिरवतात. आमच्या सारख्याचं कोण करणार आहे? मायना बाप आम्ही आहो निराधार. नाही रे बापा पाहतो ना बापा रे. आता लिहून घेतो बाबा चिठ्ठी रे. डायरीतच लिहून घेतो डायरेक्ट. हा लग्नात गेलो की पहिली चर्चा तुझीच की आमच्या गावात असा पोरगा आहे ना अशी पोरगी व्हायची. भेटली की बस तुला सांगतो की या गावात पोरी या गावात चाल लागते आपल्याला पाहायला. हे तर मी 10 वर्ष झाले ऐकून राहिलो. आता बस गंटनसाठी पोरगी पाहतो, गंटनचं लग्न करून देतो. पण अजून काही एक पोरगी दिसली नाही आणि काही पाहिली नाही. गंटन बरोबर आपल्या गळ्यात जमा लागते बरं हनुमानचं. त्याचंही लग्न घर नाही आपल्याला. कसं एखादी पोरगी पाहावं. त्या मुंशीला म्हणते मा पोराला पोरगी पहा. आता याचा पोरगा 1.5 फुटाचा, याला पोरगी कोणती पहा. आई मला सुचून नाही आलो याला काय सांगा आता. हो ना मुंशीराम भाऊ तुमच्याही पोराला पोरगी पाहतो बापा. आता तुमच्या गावात 10 एकर वावर आहे, घरी लायनं ट्रॅक्टर आहे, घरदार बांधलेला आहे. तुम्हाला कोण ना दे हो बापा. आता पाहतो बस लग्नात गेलो की पहिला विषय तुमचा. आता लोक म्हणा की गड्या गंठन मी लग्नात गेलो की पहिले तुले पोरगी पाहतो. आता हनुमानचा विषय सांगितला मुंशीराम भाऊ. तो आता म्हणता हनुमानसाठी पहिले लग्नात गेलो की पोरगी पाहतो. पण नेमकं कोणाला पाहता तुम्ही पोरगी? गंठ्या कोणालाच पोरगी पाहत नाही हे म्हणणं आहे त्याचं. साधू जे शब्द तू ऐकत जाय बरोबर. साधू बाबा आडी टाकून बोलतीये. साधू का सरळ माणूस आहे का? आणि कोणाला पोरगी पाहते का साधू? साधू फक्त साधू भलं करायला लागेल असते. सरपंच या ना दुकानाच्या बाहेर. निसता का फक्त दुकानात चालवता? मावशी सरपंच कुठे दुकानात गेले ते कुकडे गेला आता. हा तुला माहित आहे का गंठन कुकडे गेला आता सरपंच तर? पण आताच तर ग्रामपंचायत मध्ये गेला. काही मीटिंग आहे म्हणे बा ग्रामसेवक आला तर. म्हणता बाई सरपंचासोबत काय काम पडलं? काय घरपट्टी भरणं आहे का बापा? काम मी काय करू? घरपट्टी भरायची ते माणसं करतील. अर्जंट काम आहे मला त्याच्यासाठी चालली मी आता सरपंचाचं. अर्जंट काम आहे शांताबाई. काय मला काम आहे ते कसं सरपंचाचे कान उचला लागतात ना. आता जरा समजून सांगा लागतात त्या सरपंचाला 4 गोष्टी. गावात लक्ष नाही सरपंचाचं. फक्त दुकानात जाऊन बसते वा सरपंचाचं एवढंच काम आहे फक्त. सरपंचाला कसं नोटा सावटाची पडेल आहे ना. लोकांना काय त्रास होऊन राहिला गावात ते काही समजत नाही सरपंचाले. काय परिस्थिती आहे गावाची तर ते काहीच घेणं देणं नाही ना. फक्त दुकानात बसून राहा एवढंच काम. काय झालं बाबा? काही बोलून राहील शांताबाई. काय झालं शांताबाई सांगते तसंही? काही झालं नाही. काम आहे मला. सटक काढणार जराशी सरपंचाची. मुंशीराम भाऊ शांता मावशी तर काही गरम होऊन गेली वा. 100% सांगतो शांताबाई घरी पाणी नशी नाच. नळच नसती सोडले सरपंचानं म्हणून तर शांताबाई गरम व्हायला. शांताबाईला काल नळ पाहिजे. शांताबाईच्या घरी बोर आहे. शांताबाईच्या घरी पाण्याची गंगा. शांताबाईला खायला पाहिजे नळ आणि फळ. काय झालं शिन बाबा? एवढी शांताबाई फनफन करून राहिली आज. दुसरंच मॅटर असेल काहीतरी. सरपंचाला काहीतरी अगो कामं करेल असती म्हणून शांताबाई गरम झाली.
नक्की आज सरपंचाचा पिशेर आहे. आणि शांताबाई एवढी गरम नाही होत की कोणावरच. ते माहित नाही का वावरात त्या शिवल्याला कसं झोडलं तर शांताबाईनं. आज नक्की सरपंचाला हाणते आज शांताबाई. सरपंचानं काही म्हटलंच नाही बा शांताबाई. हा कोपऱ्यात चाल म्हणून असंच काहीतरी असेल म्हणून तू शांताबाई आली. त्याचं नाम तर साऱ्या गोटी पद्धतशीर करते. मोडते बा नक्कीच अशीच गोट असेल गाड्या. काहीतरी लफडीचीच गोट आहे. आला बरं मुंशी भाऊ पाहू बरं. गड्या हरी काही झांगड कुत्ता लावणं गड्या कुकडे काय ना काही काम धंदा तर पाय बा आपल्याला. हा ओसानच राहायचं का. कोण सांगते आपल्याला कामाले. जला जल भोगून आल्यावर दारी उभं नाही करून आलं कोणी. गावातल्या कुत्र नाही बोलून राहिला आपल्या बरोबर. तू म्हणून राहिला कामाचा झांगड उत्ताला उकडे लावू. नाही रे काही ना काही काम पाहाच लागेल. ही ऑटो नेता कसा आहे थोडंसं उभा आहे. करतं का गेम आहे ऑटोचा. त्या कुरापती आयडिया डोक्यातून न काढत तू. कोणाची आठवणी आण कोणाचं हे करा ते करा. मला सांगत नव्हता तू अजिबात. का जल भोगून आलो ना आता. बरं गेले का जमानात घेतली लोकांना. आताच का बाहेर निघलो. आता का बेसन भाकर खायला डबल पाठवता का बाजला. लेका एवढ्या लवकर घाबरला का भेला येईल का तू. काय माणूस आज तू एकच कांड केलं लेका तेवढ्यातच पोहिलं लेका तू. काय लेका कसा माणूस आज बा. या शिवल्या सारा गाव थांबवला आपण ना. आणि शिवल्या आटी उभा. तसं झालं गड्या माऊली. बगल में छोरा गाव में ढिंडोरा. आपण सारा गाव पाहिलं हा गडी अटीसा उभा आहे नांगो. एका शिवला तू अटी उभा आहे बा. बंदा गावात पाहिल्यावर बा तुले. कोण पाहून राहिले पण तुम्ही. काय अडलं तुमचं होळं. आमचं नाही घोळं अडलं. त्या शांताबाईचं अडलं. शांताबाई आग बुबुला व्हायला. शांती कोण आग बुबुला झाली बाबा. एवढी शांत गाय बाई आहे तिथं. ते शांताबाईच्या घरात शनकूट आणून टाकून राहिले लोक. मोठाले ढीर केले खताचे. शांताबाईच्या घरात तर चपका काना उडते. पण शांताबाई आज गरम व्हायला पुरी. शांताबाई म्हणते तो सरपंच दाखवा म्हणते ना ग्रामसेवक दाखवा म्हणते. त्याच्या कानपट्ट्या झोडणार. असं आहे का ते. मग त्यासाठी पहिले जा लागेल आपल्याला. लागीन काय म्हणजे जात लागते. हो ते हिजभरातलं हातभर करायला लागणार नाही का आपण. बापो ते चाणक सोडतं काय. काय रे बा अशी येल संधी सोडतं काय. जास्त लागीन तडीसा. शांताबाई चार्जिंग करायला लागेल ना. बैका बैकूचं काम तर आपल्याला पहिले करायला लागेल. तेल टाक्याचं. नाही जाणं जाय तडीसा. हो ते शांताबाई बेकार आहे बरं. लय बेकार आहे ते. नामदेवपेक्षा खतरनाक आहे ते. नांगी नाही ते जैरी. तुम्हाला माहित नाही अजून. ते फणा घाला लागेल बस. कोणाला डशीन ते शक्यताच नाही. नांगी नाही जे लय फणे दाबले आम्ही न जमिनी. तू नको सांगू आम्हाला. आमच्या कामच त्यात धंदेच त्यात. बबन माऊलीचे शिवलालचे. आमची PhD व्हायला गळ्या त्याच्यात. आणि तू ते गोष्ट सांगून राहिला आम्हाला. मग लवकर चांगला शिवला टाइमपास न करू ना. तसं काय झालं काय नाही पाहता लागेल. अशी चौथावनं जायला लागणार रे. आज नक्की काही ना काही आहे बजेट. असले की नाही गड पहिले फोन लावत जा मला तुम्ही. मी आज लोक ग्रामपंचायतमध्ये पोहोचलो असतो. थोडंसं अजून चार्जिंग केलं असतं मी शांताबाईले. आणि मग लगेच घरी तडसा रस्त्यावर गल्लीत तडसा चार्जिंग केलं असतं जरासं. फुल चार्जिंग झाली असती बॅटरी. शांताबाई अशी आगच मारली असते मग शांताबाईनं. पण लोक तुम्ही लेट सांगितलं मला. चला तरी मी आणतो मी काय ना काही. चला पहिले काही चार्जिंग करायला काम नाही. पहिले चार्जिंग व्हायला शांताबाई. कोणतील बुड्या नाक टाकून दिलाय त्याच्यात. टेन्शन नको घेऊ तू. फक्त दडसा जाणार आपल्याला. फक्त होले होऊन गजाल जावं लावणार दडसा बस. जरा जरा छपूट वळ नाही. दुसरं काही नाही. त्याचा सारा काम व्हायला शांताबाईचं. हा चानस येतच नव्हता ना. बरं आला ना आता चानस. मी तर चान्सची वाटच पाहून राहिलो तो. या शांताबाई आहे ना बस. गेमच करतो आज. आणि त्याच्याबरोबर सरपंचाचाही गेम करतो. चला तुम्ही आता फक्त. हा चला पहा तुम्ही आता मजा कशी आहे पुढे. तू चाल चाल लवकर चाल. चला अरे तू नाही येत काय. अरे बा मी नाही येत बापा. तू जाय बापा. ते भलताल भेटेल एखादा. हा बांगड्या घाल म्हणा एखादा डोशन. एखादा पोहरा बायला. त्याला व्हायला बा बायच्या हातचा मार हाय सवय शिवलेले. आपल्याला काही सवय नाही. हा कोणत्या बाईच्या हातच्या चपला हाय. काय म्हणा तूच मारले का शिवल्या. याच्या नांदी लागून तर पुरं बरबाद होणार माणसाला. जेल भोगा लागला मला याच्या नांदी लागून. कोण लागेल बापा याच्या नांदी. या मूर्ख माणसाच्या. सरपंच ग्रामसेवक हाय की नाही बापा ग्रामपंचायत मध्ये की गाबुळले सगळे. बाहेर आना. अंदर काय करून राहिले तुम्ही. या बाहेर लवकर. हॅलो शांताबाई काय एवढं जोरात बोलून राहिले बाबा. गावात लक्ष आहे की नाही आहे तुमचं ते सांगा मला पहिले. गावात लक्ष आहे नाही तर काय तर. आमच्या घरा इकडे येऊन पाहिलं का तुम्ही ना. मग गावात लक्ष आहे तर आमच्या घरा इकडे चालून पहा ना. कशा गल्ल्या रंगवायला लागतं. कसे उखळले टाकले लोकांनी तर आमच्या घरापुढे. ते चालून पहा तुम्ही. पान तटी उकळले टाकणारे बंदे माय मतदारात. डबल एक तर आपल्याला सरपंच पदासाठी निवडून यायचं आहे. उभं राहायचं आहे. आणि शांताबाई आली आता तेच गोष्ट घेऊन करावं काय आता. शांताबाई डोकं थोडा शांत ठेवा बा. गरम मंदी नका बोलू. हा आपण शांततेत बसून काहीतरी निर्णय काढू. लोक बा शांतता धरा. कदलोक सरपंच सांगा ना तुम्ही. कदलोक शांतता धरत आली ना. आता बोलून राहिली तर तुम्ही अजून म्हणता शांतता धरा. पान आमच्या दारापुढे येऊन काय आहे तर नाका तोंडात आमच्या सगळा फपुळला चालला ना. जेवण सुचत नाही आम्हाला सुद्धा. तुम्ही येऊन तर पाहताटी. येऊन पाहत नाही काही नाही म्हणता की सगळं बरोबर करतो.
आपल्याला काही नाही करायला लागत बापा, आपल्याला काही बोलून नाही राहिली. बरी सरपंचाला बोलून राहिली तर. शांताबाई गरम नका पुन्हा, एवढं गरम व्हायला चालत नाही बाबा. हा शांत दे, जरासं शांत दे. हा आलूगोंडा ग्रामसेवक नाही फक्त तोंडच पाहून राहिला, काही बोलणं नाही, काही नाही, काही समजून सांगणं नाही. हा काही यातलं काही सुधारणा करणं काहीच नाही. आलं रे बापा, मा भोवती आला आता. मावशी ग्रामपंचायत मध्ये बसून त्याच विचार चर्चा चालू होती. गावातले उखडले असतील, नाल्या साफसफाई असतील, हा याचं काय करा काय नाही, त्याच्यावर सरपंच मी चर्चा करून राहिलो. सरपंच बरोबर आहे की नाही? बाई आता त्याच विषयावर चर्चा होती आमची चालू. ग्रामसेवक आहे मला चांगला लोणी लाया दिसते ना. ग्रामसेवक किती हुशार आहेत. काढलाय ना पित्तू बाहेर आणि दिले लागे याला बेल जोडून. बातच शांताबाईला जसं पटीनच. ग्रामसेवक नुसता फक्त आलूगोंड्यासारखा ग्रामपंचायत मध्ये येऊन बसते बा. कोणाला विचारणं नाही, पुसणं नाही, गावात चक्कर मारणं नाही, काहीच घेणं देणं नाही ग्रामसेवकले बी. आणि सरपंच आले तर त्याच्यापेक्षा घेणं देणं नाही. सरपंचाचं दुकान, बाकी काही घेणं देणं नाही कोणाचं. म्हणतात कसे दोघं बी की आम्ही याच विषयावर चर्चा करून राहिलो. कोणती चर्चा करून राहिलते हो तुम्ही? याला बेल लावून राहिले मोठे, मी आली म्हणून, मातोंडार म्हणून राहिले असं. जाऊन पाहणं गावात काय परिस्थिती आहे तर. पण हे पाहणं बा, अंगला टिमून राहिली नाही बाई. सांगा समजून दोन गोष्टी. तसे ग्रामसेवक साहेब बोलू नका काही. हो इथं कसं शूटआउटची ऑर्डर आहे डायरेक्ट. मागे पुढे काहीच पाहत नाही बाई. बरं हो मुंबई पुणे आली आहे बाई. आता काय फक्त मुंग घेऊन बसून राहिले, एकामेकाचे तोंड पाहून राहिले, काही बोलता की नाही, काही शब्द आहेत की नाही बोलायले? बाई करतो ना आम्ही बापा. तुझ्या दारचे बंधू उकोळले आम्ही हटवतो बापा. फक्त आता माझं नको आणू आत की झालं. असं माझं आणल्यानं नाही होत. ग्रामपंचायत मध्ये या, शांततेत सांगा. तुम्ही तर बापा डायरेक्ट फायरिंगच करून राहिल्या. आलूगोंड्या बोलूच नको रे. चाल ना तू तटलं, चाल ना. पाय ना आमच्या दारापुढे काय परिस्थिती आहे तर. सारं असते या लोकांले, पण करायचं काही नसते ना. कोणी जवळ आलं आपल्याला काही सांगायले की तास फक्त आम्ही चर्चा करून राहिलो बा या गोष्टीवर, आणि आता बस आम्ही करतोच ते काम करूनच राहिलो. असे बोल असतात यायचे तर फल्ल्या झाडणं, बस बाकी काहीच नाही. हा ना मावशी, बोल नको बाबा. तुझे काम देतो बाबा करून. तुझ्या काम आताच मार्गी लावतो मी. हो चाल बरं, बस बरं. ग्रामपंचायत मध्ये बसू जराशे शांततेनं, पाणी गिनी पे बापा, आणि मग विषयावर चर्चा करूया. लवकर चला तुम्ही माझ्या घराजवळ. ते पहा काय आहे तर, निपटा ते लवकर काय आहे तर. सरपंच चालता काय? जास्त लागीन आता, नाही तर नाही का आपल्याला नेल्याशी सोडते का बाई? नाही तर बोलू बोलू तर जीव घेईन आपला. हे शांताबाई चाल चाल, येतो बापा, चाल चाल. समाधान भाऊ त्या बुडेले आणलं का घरी? काय गड्या, अजूनही ते बुडे दवाखान्यात जात. काही अजून त्याला सुट्टी नाही दिली बा डॉक्टरनं. हा काय झालं त्या बुडेला? काही माहित पडलं तुम्हाला? काय सांगितलं असेल ना डॉक्टरनं? तुम्ही लाल असेल ना, नामदेव भाऊले घेऊले फोन सांगा. तुम्ही दगडूचे दोस्त, दगडूचा आबा बिमार आहे, तुम्हाला माहित नाही अजून काय झालं काय नाही तर. आणि मला विचारून राहिले तुम्ही सारखे. तुमचं काम नाही का? गावातले दोन बुडे बिमार आहेत, पाया जाणं काही काही. हा जवान पोरायचं ते रक्त हवळायला पाहिजे. जवान पोरे लगेच 36,000 पाहिजे. तुमचं तर काहीच नाही गड. पप्पा मा बुडा जायला तरी सांगा. मी तर अदलं पोचलो असतो तटी. आता मा बुडा जायला असल्यावर मी कसा काय जाऊ तटीसा? झालं त्या बुडेली, मा बुड्याने काही सांगितले नाही मुली, म्हणून तुम्हाला विचारून राहिलो. ते बुडे दोन्ही बी बतलासारखे करून राहिले. घाबरले ते बुडे, काहीतरी दिसलं द्यायले असं. डॉक्टरचं म्हणणं आहे बा. डॉक्टर म्हणे मी अकोल्या डॉक्टर बोलवतो म्हणे, आणि काय आहे तर करू म्हणे आपण त्याचा इलाज. काय समजलं बा, बुडे दुरुस्त होतील की नाही, की तसेच पेसाट्यासारखे करतील, बडबड करत राहायची बतला आल्यासारखे. हा काय समजलं मग? बापा मी तर त्याला 4 खेप फोन करून बसलो नामदेवले की इकडे घरी घेऊन ये, काय त्या दवाखान्याने लागला. इकडे काही धूप अगरबत्ती काही केली असते आपण ना, अंगारा फंगारा. हा नाही एखादा वैद्याला दाखवलं असतं. पण काय काही बाबा, हे दोन्ही गोट ऐकायला तयार नाही दोन्ही जण. वैदा फैदाचा जमाना राहिला काय? आता दवाखाना निघला तेवढा मोठा मोठा लिहे त्याच्यात होते निघलाच. होतंय पुढे कोणता डॉक्टर तीर मारणार आहे रे? त्या पुढे अंगात भूत घुसेलाय. वैदाशिवाय मिळच नाही, वैद आणल्याशिवाय. सांगेन भाऊ पण त्याला नामदेवराव कसे शायनी माणसं, आणि दगड्या त्याच्यापेक्षा शायना. तो म्हणते मा आबाटी दुरुस्त होते. वैदा फैदाला दाखायचंच काम नाही. आपण फोन ठेवून दिला बाबा. कुठे कोणा काय सांगता, लोक ऐकतात काय आपलं? भाऊ राजा कुकडे भूत आणि कुकडे काय राजा? अचानक झाला, आता काही दिसलं असेल त्या बुडेले. ते भेले म्हणून ते काही माही बोलून राहिले. तुम्ही राजा काही भूतन घेतन काही आणत राहता कुकडचं. एका नामदेवचा शिक्का आहे रे बाबा. तर आम्ही असाच म्हणे, तू तसाच म्हणून राहिला. जा बाबा एकाच माळेची म्हणे. आपलं का कोणी ऐकते का गावात? जा तुमच्या मतान जे करून असेल ते करा. कोणाचा शिक्का नाही काही नाही, बरोबर उन्हाला भांडतात. हा तुम्ही राजा वैदन फैदन काही लुटेजी लाई नाही ती. राजा कोणी काही सक्सेस होत असते काय? कोणते भूत आणि कोणते दिसले का तुम्हाला यातलो? हा तुम्ही किती जंगलात फिरता, किती भूत पाहिले तुम्ही समाधान भाऊ वाजलो? नसते बापा भूता गीताचं. भूत नावराशी असतात, नावराशी. तसे नसतात भूत.
आता मानावर अशी नाही तर मला काय दिशीन भूत. आता समाधान बोले सांगणं म्हणजे उलट्या घड्यावर पाणी घालणार जाऊ काही बोलायला पुरत नाही बाबा. हो समाधान बोलणार अशीच असतात. हा दिसला की सांग जा मग मला. काय गड्या तुम्ही अटी उभ्या बाबा तिकडे चाला ना, खळा जंगी होऊन राहिली ना. शांताबाई काही चपेला बा, सरपंचाला आरेन कारेन त्या ग्रामसेवकाला त्याच्यापेक्षा साधून राहिली जोऱ्या जोऱ्या. चला तिकडे पाहायले ना, आज फायटिंग आहे ना आपल्या. शांताबाई काय बोलली कोणाला कानानं ऐकलं, ग्रामसेवकाच्या मायबून शिवाय देऊन राहिली शांताबाई. काय झालं काय माहिती विचारलं तर सांगितलं शांताबाईनं. फन कुदतच गेली शांताबाई. सरपंच कुठे दाखवा म्हणते, त्याच्या कानपट्ट्या झोडतो म्हणते अशी म्हणे शांताबाई. शांता मावशी कोण बरोबर करून राहिली, काय सांगितलं अशी ना शांता मावशी ना. सांगितलं नाही बा, विचारलं तर मावर भडकली होती शांता मावशी. काय विचारता शांता मावशीले, हा मी का मार खाऊ का बापा शांता मावशी. अशी आग बाबूला होईल आज, काहीच खरं नाही. चला ना शांता मावशीच्या घरात जाऊ ना. बेजा मजा वाटून राहिली रे पायाची, आनंदात सांगून राहिला तू. हे अरे काय झालं काय नाही काही माहित नाही, ठाऊक नाही. हा चला पायाले डोळे शेकेले काय करा लागते. लय दिवसा बाद कुस्ती पाय भेटून राहिले ना गावात. शांता मावशी बस टेम्पो घेऊन जा, चला लवकर. भाऊ काय झालं अशी ना शांताबाई अशी नाही पण. मला काय माहित बापा काय झालं काय नाही शांताबाई येतं. हा काय कुत्रं चावलं कोणतं तर. हा चला बरं गड्या पाहू बरं घंट्या म्हणते तर. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. हा हे पाना हे पहा आता. हे गावात सुद्धा दिसते काय, आणि ते बी आमच्या घरापुढे सुद्धा दिसते का? ते तुमच्या घरापुढे असतं तर. नाही मला शांताबाई लोकोटी आणून खत टाकून राहिले, त्याचा त्रास तुम्हाला होऊन राहिला. पण आता कसं एका दिवशी एका दमात नाही होत ना बा. काय काय म्हणणं काय आहे तुमचं? शांताबाई जे काही खतावाले आहेत ना, मी त्याच्याबरोबर बोलतो वा आणि सांगतो त्याला 2 गोष्टी की अटे खत नका टाकू म्हणून. कधी सांगता मग तुम्ही लोकाईले? 10 वर्ष झाले ना तुम्हाला निवडून यायले, तरी बा तुमचा गावाचा विकास नाही होऊन राहिला. सांगू थकलो बा आम्ही तुम्हाला, हे करा ते करा, पण तुम्हाला मनानं काही कामं समजत नाहीत. तुमचे कामं तुम्हाला सांगा लागून राहिले आता आम्हाला. बरोबर आहे ते. उखळल्या जो कसं काय माणसं राहतील हो. या उखळल्याचे काही ना काही विल्हेवाट लावली पाहिजे ना या सरपंच. तुम्हाला एवढ्या गोष्टी समजत नाहीत का? अतून बा शिवला रे विल्हेवाट लावतो ना. ग्रामसेवक साहेब तुम्ही मला एक गोष्ट सांगा बरं आता. विचारा ना. आपलं गाव 100% हागणदारी मुक्त आहे. मग या गल्लीनं पहा बरं कसे पावटे टाकून लोक जातात, तर हे दिसत नाही का तुम्हाला? आता बाई हागणदारी मुक्त गाव फक्त कागदोपत्री आहे. हा गावात सारेले संडास दिला पण कागदावर. हे रस्त्यानं पोटे काही दिसून नाही राहिले. ग्रामसेवक साहेब आली येत जात काहीच नाही तर ग्रामसाहेब साहेबाचे रस्त्यानं डोळ्याला आले असतात. पोटे थोडी दिसतात ग्रामसेवक साहेब आली. सरपंच ही दुखत्या नशेर वाद येऊन राहिले ना हो. हे डायरेक्ट ते हागणदारी मुक्त आले ना. हा उखडल्यावर विषय चेंज होऊन राहिला बरं. हा आपल्या अंगलटीन हे. थांबा तुम्ही काळजी नका करू. बाबा हाय की नाही आले काही उत्तर की एकामेकाचे तोंड पाहून राहिले फक्त? मावशी आपलं गाव 100% हागणदारी मुक्तच आहे. पण आता काही लोक आहेत गावातले, हा ते रस्त्यावर येतात. आता त्याचा बंदोबस्त बसवतो आम्ही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आमच्या नजरेमध्ये आणून दिली वोट तर बस आता त्याचा कार्यक्रम झाला, समजून झाला तुम्ही. म्हणजे तुम्ही रस्त्याने येताना तुम्हाला काही दिसत नाही काय? मीनं विषय काढला हा म्हणून तुम्ही म्हणून राहिले काय? नजरेत दिली बा गोष्ट माय आणून तुम्ही ना, म्हणजे तुम्हाला काही समजत नाही. मग स्वतः मनानं काही समजत नाही की नाही? कॉप्या गिप्या करून तर बाबा ग्रामसेवक नाही झाले ना तुम्ही. काही समजत नाही तुम्हाला एवढं तर? हो आलं माझ्या लक्षामध्ये. शांताबाई खाली हागणदारी मुक्ती जाणून राहिले घेणं देणं. आम्हाला एक तर संडासात येत नाही, बाहेरच जावं लागते. ग्रामसेवक साहेब असे चॉकलेट नका देऊन आम्हाला तुम्ही. हा तुम्हाला दिसत नाहीत का ह्या गोष्टी? गावात स्वच्छता राहिली पाहिजे, बिमाऱ्या वाढतात गावात. शांताबाई आपल्याला एक तहसीलदारावर जाऊन कंप्लेंट करणार आता. हो त्या हिशोबाने नाही मिळेल. आपलं गाव 100% हागणदारी मुक्त आहे. मग हे गावात पोवटे दिसतात कुठून येतात, वरून पडतात का? आपल्याला तहसीलमध्ये जाऊनच कंप्लेंट करायला घेण्याची. नाही शिवलाल तू बरोबर बोलून राहिला. आता कसं आपल्याला तहसीललेच जावं लागेल. हे उखळले नाखळले तास बंद होतील ना. हे शहरनं सारणं रस्ते ना ते तसं बंद होत नाही काही. ते तर गेल्या रस्त्याने बंद आणि यायची चालही काही होत नाही काही. सरपंचाची ग्रामसेवकाची दोघांची कंप्लेंट करायला लागेल आता आपल्याला. हे कामं नाही करून राहिले ना गावातले बरोबर. मावशी सारे कामं मार्गी लागतील ना. तर ही शांतता ठेवा बा तुम्ही. कंप्लेंट काही दोघा देऊ ना. आता क्लिअर करतो मी हे सर्व. सरपंच सांगा बा मा गैर फाशी हो, माझी नोकरी जाईन ना राजा. शांताबाई आपल्या गावाची तहसील कंप्लेंट देऊन का आपल्या गावाची चव गमवता का बा? गावातला विषय गावातच मोडून टाकून आपण कशाला तहसील गिशील जावं लागते? तू सांगशील बाबा तसं करतो आम्ही बस. ते काही सांगू नका मला तुम्ही. तुमच्या यानं काही कामं होऊन नाही राहिले काही, आणि केले असते तुम्ही ना अदलोकच केलं असतं ना गावाचा विकास. गावाचा काही विकास दिसून राहिला का तुम्हाला? हा काही दिसून राहिला का? मी आले तुमच्याजवळ म्हणून तुम्ही म्हणून राहिले आता
की हे करून ते करू. तसं तुम्हाला समजते का मनानं? नाही समजत ना. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत. मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. आणि कसं राहिले सुईले ते सबस्क्राईब केलं नसेल या ना, ते बी सबस्क्राईब करून टाका आता आपल्या चॅनलला पटकन.